आपण आज उपस्थित राहिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आपल्याला 4ची वेळ दिली होती, पण कार्यक्रमाला दौऱ्यात मला यायलाच उशीर झाला आणि काही भाषणं लांबल्यामुळे तुम्हाला काही गैरसोय झाली असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करते। थोडासा उशीर झालेला आहे आणि पुढे आपल्यालाही जायचं असेल। माझी आणखीन एक सभा आहे आता, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ काही घेणार नाही। पण आज गेले म्हणजे पार्लमेंट संपलं 9 तारखेला, 10 तारखेपासून शिवस्वराज्य यात्राही सुरू झाली आहे, त्याच्यात काहीचा वेळ, बारामती लोकसभा मतदारसंघात काही वेळ आणि मग राज्याचा दौरा हा आम्ही सगळ्यांनीच सुरू केलेला आहे। आणि पुढच्या दरवर्षी खरं तर एक राऊंड मी राज्यात करतेच आणि त्यातून यावर्षी विधानसभाही आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक दौरा हा वेगळ्या पद्धतीचा, पण संघटना बांधणी आणि पुढच्या विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष, आमचे सगळे मित्रपक्ष, समाजवादी पक्ष या सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून पुढची इंडिया अलायन्सनी, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स एकच आहे, पण त्यांनी एकत्र मिळून पुढची विधानसभा लढावी आणि त्याच्यात कार्यकर्त्यांचं, सहकाऱ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी हा माझा दौरा। आपल्याला काय विचारायचं? मी तुम्हाला खरं सांगू, संघर्ष म्हणजे काय वाईट दिवस नाही। मला विचाराल तर संघर्षाचे दिवस हे जास्ती मजेचे दिवस असतात, कारण संघर्ष म्हणजे शरद पवार साहेबांना नेहमी तुम्ही पाहिलं की ते जेव्हा स्टेडी वॉटर्स, मी त्यांना नेहमी चेष्टेने सांगते की स्टेडी वॉटर्स असतात ना, तेव्हा तुम्हाला मजा येत नाही। जेव्हा काहीतरी संघर्ष येतो, काहीतरी चॅलेंज येतं, त्याच्यात खरे शरद पवार निघाले। त्यामुळे मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही, आज जेव्हा मी वळून पाहते की अदृश्य शक्तीने जे केलं, आमचं घर उद्ध्वस्त केलं, आमचा पक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह नेलं, आमचा पक्ष नेला, त्यांना असं वाटलं की सगळंच उद्ध्वस्त केल्यावर जाणार कुठे। आमची सगळ्यात मोठी ताकद अदृश्य शक्तीला समजलीच नाही, अदृश्य शक्तीला महाराष्ट्रात समजला नाही, कारण का महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी आणि प्रामाणिक लोकांचा राज्य आहे आणि फक्त राज्य नाही, हा देश प्रामाणिक लोकांचा आहे। त्याच्याचमुळे जे 400 पार वगैरे आत्मविश्वासाने बोलत होते ते 240लाच येऊन थांबलेत। खरं 240 पण बरोबर आहे का नाही माहिती नाही, कारण का मग एक आपली ह्याची मुंबईची एक ती पण एक कोर्टात केस चालली आहे। अशा 5-6 खासदारांच्या केसेस उत्तर प्रदेशमध्ये आहेत ज्या त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे। अशा अनेक केसेस देशामध्ये आहेत। त्यामुळे संघर्ष केल्यानंतर त्या संघर्षात ज्या पद्धतीने या राज्याची मायबाप जनता आमच्याबरोबर उभी राहिली, हीच आदरणीय पवारसाहेबांची सगळ्यात मोठी ताकद। सगळ्यांना मी उत्तर देईन, काही काळजी करू नका, आरामात। अभिवादन केलं रक्षाबंधन आहे, तुम्ही दादांना राखी बांधणार आहे, एक तर गुलाबी राखी बांधणार आहे, तुमचा निळा चॉईस दादांचा गुलाबी राखी कोणती बांधणार? मी एका रंगात नाही अडकत, मी रेनबो आहे। मला सगळेच रंग प्रिय आहेत आणि सगळेच प्रिय आहेत, त्याच्यामुळे मी कधीच एका ह्याच्यात अडकतच नाही कधी। एक पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा माझं म्हणणं आहे की आता पुढे काय होईल आता काळच ठरवेल, पण आधी लग्न कोंडाण्याचं, त्यामुळे आधी दौरा, आधी जबाबदाऱ्या, आणि त्याच्यामुळे उद्या माझा नाशिकचा दौरा आहे। पेलवेल म्हणजे का नाही? सध्या सगळी जी महिला जो काही सगळा चाललाय, फंडा जो चाललाय, हा सगळा युतीकडे चाललाय। हा देश बिकाऊ नाहीये। जर बिकाऊ असता तर माझ्यासारखे प्रामाणिक लोक निवडूनच आले नसते। शिवसेनेने ही योजना चालू केली, परंतु भविष्यात जर आपलं सरकार आलं ती योजना कंटिन्यू चालू राहील का? अर्थातच का नाही चालू राहणार? अच्छे को अच्छा बोलण्याचे, त्याच्यात आम्ही सुधारणा करू। राऊत साहेबांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री पण तेच म्हणले। आपण आता म्हटले की 5 महिन्यानंतर पैसे येतात किंवा नाही येत किंवा बँका खाली नाही, असं नाही मी म्हणाले, गल्लत करताय तुमच्या समजण्यामध्ये घ्या। नाही, मी भाषणात असं म्हणाले
की हे सरकारमधले 2 आमदार असं म्हणाले की आमचं सरकार आलं आणि मतदान नाही केलं तर आम्ही पैसे काढून घेऊ, असं भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार. गरीब का कभी तक आज लिया है न लूंगी. 18 वर्ष खासदार आहे मी, माझ्यावर 1 रुपयाचा आरोप नाही कोणाचा. या देशाची इमानदारी नाही करणार. एक मिनिट, एकच मिनिट, हे करून तुमच्याकडे येते. संसद सदस्य आता देशामध्ये आता बोर्डच्या नावाने जे विधेयक आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात माध्यमांच्या चर्चा लागली. त्यामध्ये देखील अशा प्रकारचं आंदोलनं झाली आणि वक्फ बोर्डला त्या विधेयकाला त्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या स्टॅच्यूला किंवा त्यांच्या फोटोला तिथल्या स्थानिक बीजेपीच्या लोकांनी डोळे मारून आंदोलन केले. या विधेयकाच्या संदर्भात तुम्ही एक संसद रत्न म्हणून कसं बघता? वक्फ बोर्ड मी जेपीसी मागितली, संसदेमध्ये जेपीसीची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे आणि ती भारतीय जनता पक्षाने मान्य केली आहे. कारण का त्यांचेच मित्रपक्ष ज्यांच्या जीवावर सरकार चाललंय ना, त्यांचाही आम्हाला पाठिंबा होता. हे ऑन रेकॉर्ड आहे पार्लमेंटच्या. जेपीसीची मागणी माझी आहे, इंडिया अलायन्सची आहे. त्याच्यामुळे इथे त्यांनी काय केलं तर त्यांना माहिती नसेल त्यांच्या दिल्लीच्या नेत्यांचं काय म्हणणं. म्हणजे बोर्डच्या विधेयकाच्या संदर्भात त्यांचा विरोधाभास आहे असं मला लागेल. अर्थातच, कारण का जेपीसीची मागणी आम्ही केली, किरण रिजिजूंनी ती मान्य केली. हे फ्लोर तुम्ही जर ह्याच्यावर गेला ना सोशल मीडियावर, सगळा डिबेट तुम्हाला मिळेल. त्यात काही एससी एसटींना क्रिमिनल आणि वर्गीकरणाचा मुद्दा देखील चर्चेला आलेला आहे. या मुद्द्याला कसं नाही, आता खरं तुम्हाला सांगू, जोपर्यंत बिल येत नाही चर्चेला तोपर्यंत आम्ही काहीच बोलत नाही. कारण का मीडियामध्येच आजकाल या सरकारचं काय झालंय, मीडियालाच आधी कळतंय पार्लमेंटला कळायच्या आधी. पण मोदी साहेब सिलेक्टिव्हली लिकेज करतंय सरकार, सिलेक्टिव्हली. वर्गीकरणाचा जो मामला आहे तो तर ठाणे माझं म्हणणं आहे की हा देश संविधानाने चालला पाहिजे. भारतीय जनता पक्ष संविधानाच्या विरोधात निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही संविधानाच्या चौकटीतच राहून काम करत राहणार आणि ह्या संविधानाला धक्का पोचवायचा जर कोणी पाप केलं तर त्याला पूर्ण ताकदीने आम्ही त्याचा विरोध करू. एक मिनिटात त्यांना जय पवार हे आज रोहित पवारांच्या मतदारसंघात आहे आणि अजित पवार गटातर्फे पवार कुटुंबातला एक सदस्य रोहित पवारांच्या विरोधात उभा करण्याची भाजपाची खेळी असल्याचं रोहित पवारांनी दावा केला. आपण यापैकी भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो आणि ती अदृश्य शक्तीला वाटतं की देश ते चालवतात. मला प्रांजळपणे भारतीय जनता पक्षाला सांगायचंय की हा देश संविधानाने चालतो, त्यांच्या मनमर्जीने चालत नाही. दुसरी आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला पाहिजे तिथे त्यांनी लढावं, त्याच्यात काय. पवार साहेब ताई म्हणतो, पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का नाही सुटला? खरं तर तेव्हा आरक्षणाची एवढी चर्चा होती का नाही याची माहिती मला काढायला लागली. एकतर तेव्हा अनेक बिल आणली, मंडल आयोगाचं बिल आणलं, त्याची अंमलबजावणी आदरणीय पवार साहेबांनी केली. त्यामुळे मराठा आरक्षणाचं बिल त्या काळामध्ये प्रस्तावित होतं, काय मागण्या होता त्याला. आता पवार साहेबांना मुख्यमंत्री ते 95 मध्ये होते, त्याला आता 30 वर्ष व्हायला आली, 29 वर्ष. ते 29 वर्षापूर्वी काय महाराष्ट्राची परिस्थिती होती याचा मला थोडासा अभ्यास करायला लागेल. काय आमची तर सगळ्यांबरोबर बसायची तयारी आहेच. आज निर्णय कोण घेऊ शकतं तर सरकार घेऊ शकतं. सरकारने सगळ्यांना एकत्र बोलवावं आणि चर्चा घडवावी. आम्ही बसायला तयार आहोत. 50%च्या वरसाठी तुम्हाला केंद्राकडून मान्य करावं लागेल. प्रस्ताव पाठवावा ना. दिल्लीत पण कुणाचं सरकार आहे? भारतीय जनता पक्षाचंच आहे ना. मी कसा प्रस्ताव देणार? बिल लागतं. बिल पाठवायला तो अधिकार माझ्याकडे नाही ना. जर सरकारची मागणी असेल तर राज्य सरकारने तो प्रस्ताव पाठवायला, माझ्याकडे असतं तर मी आतापर्यंत करून टाकलं असतं. हा देश संविधानाच्या चौकटीतून चालतो. अजितदादांनी असं म्हटलं की उद्या मी मुंबईत आहे आणि सुप्रिया सुळे जर मुंबईत असेल तर मी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधेल आणि मुंबईतल्याही इतर बहिणींची मी राखी बांधून आले. दादा आले राखी बांधायला तर स्वागत करा. एक तर मी नाशिक आहे, अतिथी देवो भव. माझ्यावर आईनी जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारामध्ये आपल्यापेक्षा कर्तृत्व वयाने जे कोणी मोठे असतील त्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. हे पवार सुळे कुटुंबाचे संस्कार माझ्यावर आहेत. त्याच्यामुळे जे कोणी येईल त्याचा अतिथी देवोभाव, त्याचं स्वागत कुणाचंही करीनच. भारतीय जनता पक्ष आलं तरी करीनच, कारण का हे माझे संस्कार आहेत. लोकसभेला माझा रस निघालाय बारामतीतून, तर आता मला रस नाही विधानसभेला बारामती. हा विषय कसा वाटता तुम्ही? त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी कसं काय. बारामतीला आता ते उमेदवार देणार नाहीये,
त्यांनी सांगितलं की लोकसभेला आमचा रस काढलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे आता उमेदवारी देण्याची मी तुम्हाला खरं सांगू, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर आणि महिलांवर होणारा अन्याय या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त असते की मला फार या गोष्टींची म्हणजे दुसरे के घर में क्यों जाकू मैं. असंही म्हटलं की चूकच झाली बाबा. रामकृष्ण हरी. नाही, कसं आहे, आता महाविकास आघाडीच्या चर्चासत्र सुरू आहे. पहिला सीट वाटप होतील. सीट वाटपानंतर आम्ही सगळे एकत्र बसून सगळे निर्णय घेऊ. पण जे कोणी संघर्षा काळात पक्षाबरोबर राहिलं, पक्ष हे आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही 18 वर्ष खासदार आहे, तुम्ही प्रत्येक योजनेमध्ये सहभाग तुमचा पण पत्रकारांसाठी कुठली योजना आहे का? कारण का पत्रकारांजवळ ज्यावेळेस काही त्यांचा अपघात वगैरे होतो, अशी शासनाकडून राज्य शासनाचं त्या शासनाचं स्कीम त्यांना नाही, तर पत्रकारांसाठी तुम्ही पाऊल उचलणार आहे. आपण इन्शुरन्स, आपलं इन्शुरन्स नाही का काय स्पेशल, आपण एक सगळे मिळून हे विधानसभा झाली की राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया आणि एक इन्शुरन्सची स्कीम प्रपोज करू ना आपण सगळे मिळून. ते फक्त ऍक्रिडिटेशन असलेल्या पत्रकारांना लागू होईल, बाकीच्या आमच्यासारखे फिरतात त्यांना लागू. नाही मग काहीतरी करूया ना मार्ग, कारण का फील्डवरचाच जास्त बाहेर असतो ना. नाही त्याच्यासाठी काहीतरी मार्ग काढता येईल ना, काय अवघड नाही, मार्ग काढू. जे पवार कर्जत आणि कर्जतमध्ये आहे त्याबद्दल अजित पवार असं म्हटलेलं आहे की एकाला मुलगा करिअर करायचा असेल तर वाईट वागणं कारण नाही. बरोबर आहे. जय पवार हे उमेदवारी करतील का ते मी भविष्य वक्ता नाही. ही लोकशाही हो, प्रत्येकाला येते. आता तुम्ही उद्या बारामतीला आला तर मी तुमचं स्वागतच करणार. मी धुळ्याला आले, तुम्ही किती प्रेमाने माझ्याशी वागता. हे आपले संस्कार आहेत आणि एक सशक्त लोकशाहीमध्ये. बघा, आम्ही लोकशाहीवाले दडपशाहीवाले नाही. आपल्या संविधानात जो अधिकार प्रत्येकाला आहे तो आहेच ना. आणि महायुतीमध्ये जी घुसखोस चालू आहे त्याचा एक प्रत्यय आज आला आणि विरोधांना काळे झेंडे दाखवले गेले. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? कुठे काळे झेंडे दाखवले? पुण्याला अजित पवारांना पुण्याला झेंडे दाखवले? काळे झेंडे दाखवले कोणी? भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेते. भाजपच्या जेडीपीचे अध्यक्ष आहेत. आर यू शुअर? संवाद यात्रेला मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्री फोटो नाही असा त्यांचा विरोध होता. काय काय नाही असं नसेल हो. अहो कसं असेल? आता दुपारी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यावर आणखी बरेच नेते बोलले. नक्की खरी आहे. मी त्याच्यावर आम्ही सामोपचाराने चर्चा करून त्यांचे नेत्यांचे फोटो नसल्यामुळे आम्हाला विश्वासात घेतलेले असं त्यांचं म्हणणं होतं. शेतकऱ्यांनी असा स्टँड घेतला की ही वैयक्तिक यात्रा आहे आणि वैयक्तिक यात्रा असल्यामुळे फक्त पक्षाचे त्यात म्हणजे भारतीय माझ्या समजण्यासाठी मी प्रश्न विचारते की भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. नारायणगाव म्हणजे दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात आशाताईंनी दाखवले. जेडपीचे अध्यक्ष आहेत त्या आणि त्यांचं म्हणणं आहे की दादा फक्त जनसन्मान यात्रा घेऊन चालतायत आणि सोबतच्या पक्षांना घेऊन चालत नाही. त्याच्या निषेधार्थ त्यांनी काळे झेंडे दाखवले तर त्यांना अटक झाली. अगं बाई, त्यांना अटक पण झाली? अरे बापरे. काही दादांना चला, रामकृष्ण हरी. खूप पश्चाताप झाल्याचं सर्वत्र चर्चा होते आणि दादा पावले मागतायत. जर येत्या निवडणुकीपर्यंत जर समजा दादा सगळा जथ्था घेऊन जर समजा परत घरी आला तर आपण काय साहेब काय करतील आपण कसं करतो? आत्ता लगेच पाऊस पडला तर मी माझी छत्री उघडणार का नाही? रामकृष्ण हरी. जर तरला कशी उत्तर द्या? एक तर आम्ही शिव्या नाही घालतो. लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. पण त्यांच्याच 2 आमदारांनी धमक्या दिल्या आमच्या महिलांना. एक नाही 2. एकाने दिल्या असत्या तरी 2-2 सत्तेमधले आमदार जेव्हा महिलांना धमक्या देतात किंवा माझ्याच लोकसभा मतदारसंघात ती व्हॉट्सॲप आहे ज्याच्यात त्या महिलांना सांगितलं की तुम्ही जर बालेवाडीच्या कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाहीये. मी म्हणत नाहीये, सरकारचा व्हॉट्सॲप म्हणतो. त्याच्यामुळे दुर्दैव आहे आणि शिव्या नाही हो घालत.
आम्ही आमच्यावर जे त्याचप्रमाणे सरकार असंही म्हणते की तुम्हाला ही लाडली बहीण योजना सुरू ठेवायची असेल मनुष्यवान घड्याळ व तिला मतदान करा याकडे आपण कसं बघणार. म्हणून मी म्हणते ना, यांना संविधान बदलायचंय. हे सगळं धमक्या देतात. मतासाठी धमक्या द्यायचा अधिकार संविधानात नाही. त्याबद्दल लाडके भाऊ असं म्हणतात की तिजोरीची चावी माझ्या हातात आहे आणि मी शब्दाचा पक्का याच्या आधी तोर म्हणतात. याबद्दल काय सांगा. रामकृष्ण हरी. एक प्रश्न आहे. धुळे शहरात रणजितराजे भोसले यांचं काम जोरात चाललेलं आहे विधानसभेच्या दृष्टीने, परंतु दुसरीकडे आपल्याच पक्षातून कल्पना काकू या देखील इच्छुक आहेत. तर यांच्यात जेव्हा तिकीट देण्याची वेळ येईल तुम्ही काय क्रायटेरिया द्याल? आता हे बघा, मला किती आनंदाची गोष्ट आहे. एक वर्षापूर्वी एका वर्षापूर्वी न चिन्ह होतं न पक्ष होता आणि काही नव्हतं. आता ज्या ज्या सीट आहेत तिथे एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. हेच आमचं भाग्य, पांडुरंगाची इच्छा. अगोदरपासून ताकद आहे, धुळे शहरात ताकद आहे, शिवखेड्यात ताकद आहे. आता जरी म्हटलं जातं की पक्ष फुटल्यानंतर ताकद कमी झाली, मात्र आता ताकद एक तर आमचा पक्ष फुटलेला नाही. धुळे जिल्ह्यामध्ये किती तिकीटं राष्ट्रवादी शरदचंद्र पवारला गटाला मिळतील? आमचा गट नाही, पक्ष आहे. एक पुढच्या 15 दिवसात मी तुम्हाला सगळं सांगेन. कारण महाविकास आघाडीचा एक भाग आणि जबाबदार रोलमध्ये आम्ही सगळे आहोत. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्याशिवाय मी बाहेर कसं बोलणार. महाराष्ट्राच्या राजकारणात जरांगे फॅक्टर प्रवेश करू पाहताय, आपण कसं बघताय? ही लोकशाही आहे हो, आणि आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर उद्या वाटलं, तुमचं नाव काय काय पवन फॅक्टर उद्या यावा, काय गैर आहे त्याच्यात? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे ना लढायचा, आणि तो असलाच पाहिजे. जरांगे पाटील हे आरक्षणाच्या बाबतीत नाराज झालेले आहेत आणि बीजेपीने आरक्षण दिलेलं नाही. तर अशा ह्याच्यात जर पवार साहेबांनी जर जरांगे पाटलांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, याची मोठी ताकद आपल्याला होईल असं वाटत नाही. बघा, सगळ्या समाजांच्या बरोबर आणि मागण्यांबरोबर, म्हणजे आता मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज, या सगळ्या समाजाच्या अनेक काही वर्षामध्ये, म्हणजे मी स्वतः धनगर समाजाचं आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. तुम्हाला आठवत असेल 2014ची गोष्ट. आणि त्यानंतर 10 वर्ष झाली. देवेंद्रजी 7.5 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे. का धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही? अखंड भारतीय जनता पक्ष फसवणूक करण्याचं काम आणि पाप सातत्याने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या वरती करते. मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की आपण इथे विधानसभेत एक 4-5 दिवसाचं सेशन घ्या, सगळ्यांना भाषण करू दे, मार्ग काढा, बिल करा, बिल करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करून दिल्लीला पाठवा. आम्ही ताकदीने त्यांच्या सरकारबरोबर उभं राहून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारवर. हे बघा, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी लढण्यासाठीच तर आम्ही राजकारण करतो. ते राजकारण काय फक्त सत्तेत बसून लाल बत्तीमध्ये फिरायसाठी नसतं. सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी सत्ता असते. ह्यांना सत्ता कळलीच नाही ना, आता आहे त्यांना. आज तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. लाडक्या बहिणींसाठी आदरणीय पवार साहेबांनी 30 वर्षापूर्वी पहिलं आरक्षण दिलं. वडिलांच्या इस्टेटीमध्ये जेवढा अधिकार मुलाचा आहे तेवढाच आहे. बायकोचं नाव प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये नवऱ्याने घातलं. एवढे सगळे मोठे, म्हणजे निर्णय प्रक्रियेत आदरणीय पवार साहेबांनी मुलींना आणलं, पहिला मुद्दा. आणि त्याचबरोबर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आता ह्यांनी 1500 रुपये आणले. आम्ही पैसेही वाढवू, महिलांची सुरक्षितताही करू आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं करू. मी तुम्हाला उदाहरण देते. तुम्ही म्हणला ते भाषण झालं, पुढे काय? मी शब्द तुम्हाला देते. आता कदाचित माझं कॉपी पण करतील भाषण ऐकून, त्याच्यामुळे विचार करते सांगू का नको. कारण हे सगळे कॉपी कॅटवाले सरकार आहे. मी तुम्हाला शब्द देते की आणि इलेक्शन आल्याच्या 1 महिना आधी नाही किंवा लोकसभा हरल्यानंतर यांनी जसं केलं तसलं काम आम्ही करणार नाही. आमचं सरकार आल्यावर पहिल्या महिन्यामध्येच
बचत गटाच्या प्रत्येक व्यक्तीला तिचं हक्काचं जिल्ह्याला आणि तालुक्याला दुकान करू, जिथे रोटेशनमध्ये त्या दुकानात त्यांचा माल ते ठेवू शकतील. त्याचबरोबर इंटरेस्ट रेट्स जे लोन महिला बचत गट घेतं ते शून्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून प्रयत्न केले पाहिजे. तिसरं, महिलांना सगळ्यात मोठी भेट आमचं सरकार देईल ती म्हणजे महागाई कमी करेल. ही सगळ्यात मोठी भेट महिलांना. आणि शेतकरीचा जो शेतीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा जीएसटी शून्यावर आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही जीएसटी काउन्सिलमध्ये करू. तुम्हाला माहिती आहे जीएसटी काउन्सिलमध्ये सगळे पक्ष असतात, सगळी राज्य असतात. त्याच्यासाठी लॉबिंग करू, जाऊ, प्रत्येक राज्याच्या फायनान्स मिनिस्टरची भेट घेऊन विनंती करू की बाबा हे सगळं बियाणं शेतीचा खर्च कसा कमी करता येईल. ही सगळ्यात मोठी भेट असेल आमच्या राज्याला आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. आपल्या रूपाने मिळाली तर आपण इच्छुक असावं. एक तर कुठल्याही पदामध्ये, मी हे खूप सिरियसली म्हणते, कुठल्याही पदाला जेंडर नसतो, महिला किंवा पुरुष किंवा काही. एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अशाच व्यक्तींनी बसावं जो महाराष्ट्राची आन बान आणि शान ठेवेल, पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेईल, छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा नेईल आणि सगळ्यात मोठाची गोष्ट की दिल्ली समोर मुजरा करणार असा स्वाभिमानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा. हाच माझ्या मनातला मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे तो पुरुष महिला ह्याच्यात काय कर्तृत्वाला मार्क द्या, पुरुष आणि महिलात अडकू नका. बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता आहे देशात, राज्यामध्ये, तर या संदर्भात तुम्ही जनतेला काय मेसेज? नाही, माझं स्वतःचं मत आहे. मी पार्लमेंटमध्ये बोलले होते की कुठल्याही देशामध्ये जी मायनॉरिटी म्हणजे संख्येने कमी असणारे जे लोक आहेत त्यांची सुरक्षितता ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कुठेही, मग बांगलादेशमध्ये असू दे, पाकिस्तानमध्ये असू दे, भारतात असू दे, श्रीलंकात असू दे, अमेरिकेत असू दे, कुठल्याही जगामध्ये म्हणजे आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या भारतामध्ये जे संख्येने कमी लोक आहेत, मग मुस्लिम असतील, जैन असतील, आपले पारशी असतील, ख्रिश्चन असतील, ते आपली नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षित ठेवणं, कारण का तो अधिकार आपल्या संविधानाने त्यांना दिला. तसंच बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधव जे संख्येने कमी आहेत त्यांची सुरक्षितताची नैतिक जबाबदारी बांगलादेश सरकारने घेतलेली आहे. आणि मोहम्मद युनुसजी त्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना फोनही केला आणि त्यांनी शब्द दिलाय. खरं तर योगायोग आहे की त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष बचत गटाचं कामही केलं, आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याशी. त्यामुळे माझी त्यांनाही सातत्याने, म्हणजे मी या पार्लमेंटमध्येही बोललेले की आमची विनंती आहे की बांगलादेशमध्ये आमचे जे कोणी भारतीय बहीण भाऊ मुलं जी आहेत त्यांची सुरक्षितताला प्राधान्य आणि बांगलादेश लोकांचीही सुरक्षितता, शांततेत. प्रश्न असतात, आव्हानं असतात, पण ती एवढा मोठा संघर्ष जरी केला असेल तर तो महात्मा गांधींचा आदर्श ठेवून शांततेच्याच मार्गाने झाला पाहिजे. कारण का जेव्हा अशा घटना होतात ना त्याच्यात भरडला जातो सामान्य माणूस. परवा जळगावला ती काच फोडली, धुळ्या, त्याच्यात सर्वसामान्य माणसाचं नुकसान होतं. 10 वर्षापासून ईडीच्या नावाने प्रचंड छळ चालला आहे आणि लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम चाललंय. आपलं सरकार आल्यानंतर आपण त्यांना कसा न्याय देणार? नाही, आम्ही कुठल्याही एजन्सीचा गैरवापर केला नाही आणि कधी करणारी नाही. मी त्याला आईस म्हणते. आईस म्हणजे इंग्रजीमध्ये आईस म्हणजे बर्फ, तर तो बर्फ नाही. इन्कम टॅक्स, आय, सी फॉर सीबीआय, ई फॉर ईडी, आईस, ICE. आम्ही कुठल्याही संस्था, ह्या संस्था इंडिपेंडंटच राहिल्या पाहिजेत. त्याच्यात कुठल्याच सरकारने ढवळाढवळ करू नये. आणि हा अधिकारच नाही. अदृश्य शक्तीला वाटतं की सीबीआय दाखवलं की सगळी घाबरतात, ईडी केलं की सगळी घाबरतात. सगळी नाही घाबरतो. ज्यांनी कर नाही त्याला डर कसला. ताई महाराष्ट्र आपला स्वाभिमानी आणि महापुरुषांचा म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र. अर्थातच. तुम्ही गेल्या 20 वर्षापासून संसद रत्न सदस्य आहात आणि महाराष्ट्रात पण 2.5 वर्षे महाविकास आघाडीची सरकार होती. पण पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या लोकांनी किंवा सदस्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि हिंदू मिळता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू बनवलं नाही. मग कसं महाराष्ट्र आणि स्वाभिमानी? नाही, कळलं नाही मला. हिंदू मिलला तर काम चालूच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू झाला नाही, त्याला 10 वर्ष होण्यात आली. कुठला? तो समुद्रातला आम्ही करायचा प्रयत्न केला. 2.5 वर्षात आमचं सरकार गेलं ना. 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आता. आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या इलेक्शनला माननीय प्रधानमंत्री आले होते. त्या कार्यक्रमाला 50 का 100 कोटी खर्च करून ते नाही का ते पाणी आणलं होतं आणि पूजा बिजा केली होती.
सदस्य आहात तर या संदर्भात केंद्रामध्ये का पार्लमेंटमध्ये हा विषय चर्चेला येत नाही. नाही हा राज्याचा विषय आहे ना. निधी तर त्यांनी असं सांगितलं की निधी तिकडनं पण आणावा लागणार आहे. असं कोण म्हणलं? असं तेव्हा सांगितलं गेलं ना की कोणी म्हणलं? महाराष्ट्र सरकार वेगळा निधी देणार आहे आणि केंद्र सरकार निधी देणार आहे. तर ते गेल्या 10 वर्षापूर्वी दोघं महापुरुषांचं नाव घेतलं जातं, पुरोगामी म्हटलं जातं. फुले आंबेडकर म्हणतात ते स्टॅच्यू होत नाही. आमच्या वापर केला जातोय का? नाही आमच्याकडून नाही. एकतर 2.5 वर्षामध्ये जेव्हा आमचं सरकार होतं मी स्वतः तरी 10 वेळा गेले असेल इंदू मिलला काम बघण्यासाठी आणि ते काम लवकर कसं होईल याच्यासाठी. ते माझ्या सगळ्या फेसबुकवर बघितलं तर मिळेल तुम्हाला. दुसरं जेव्हा समुद्रातला छत्रपतींचा जो आपल्याला मोठा स्टॅच्यू करायचा आहे त्याच्यासाठी 2.5 वर्षात आम्हीही बरेच पत्रव्यवहार केले आणि तेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं तेव्हा आम्हाला तो क्लिअरन्स मिळाला नव्हता. त्या क्लिअरन्समध्ये आता 2.5 वर्ष झालं त्यांचं सरकार आहे. आत्ताही ते करू शकतात पुढच्या 2 महिन्यात. चांगली सूचना आहे. सोयाबीन, दूध, नाही खरंच आहे ना. कांदा, सोयाबीन, कपास, दूध म्हणजे शेतकऱ्यांचा कंबरडा मोडायचा पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलं आणि ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देणारच सरकार इतिहासात जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल ते महाविकास आघाडीचं. सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात फारसे कुणीच नाही. मी मागणी केली. मी स्वतः मागणी केली आहे. दोघांची केली. माझं स्वतः ऑन रेकॉर्ड आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी या शरद पवार साहेबांची भेट घेत आहेत. अरविंद केजरीवाल नाही. अरविंदजी जेलमध्ये, संजय सिंगजी आणि जामीन झालेली आहे हे देखील त्या ठिकाणी आहे. तर केजरीवालांचा जामीन अद्याप झालेला आहे त्याबाबत काही चर्चा होईल. मला कसं माहिती आहे? मी धुळ्यात आहे, ते पुण्याला आहेत. मला कसं माहिती आहे? भेट घेत आहेत त्या मला माहिती आहे. भाभींना दिल्लीला पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही आवर्जून त्यांना धीर देण्यासाठी जातो कारण का कुटुंब फार अडचणीतून चालले. म्हणजे तुम्ही बघताय सिसोडियाजी, त्याच्यानंतर संजय सिंगजी जे आता भाभींबरोबर आले असतील साहेबांना भेटायला. संजय भैया 7 महिने जेलमध्ये होते. काय हो चूक त्यांची? अनिल देशमुख जेलमध्ये होते. काय चूक त्यांची? FIR बघितलाय कोणी? त्याच्यानंतर नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं. त्याच्यानंतर म्हणजे नवाबभाई संजय राऊत साहेबांचं काय चूक? का जेलमध्ये त्यांना टाकलं? त्यामुळे ह्या सगळं ही जेलची वारी आहे. जो त्यांना ऐकत नाहीत ना किंवा त्यांच्याबरोबर जात नाही वॉशिंग मशीनमध्ये मग त्याला जेलमध्ये टाकलं. आज तर प्रॉब्लेम आहे या सरकारचा. 40 वर्षापासून संजय गांधी, निराधार शेख, अशा अनेक योजना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्या. बरोबर आहे. याचा आपण एवढा उदोउदो केला नाही पण या सरकारने योजनेचा एवढा उदोउदो केलेला आहे. गलिच्छ राजकारण आहे त्यांचं. दुसरं एक तर खिशातून पैसे देत नाहीत, टॅक्समधलेच पैसे फिरवून देत आहेत. दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आहे दुर्दैव की त्यांच्याकडे दुसरं सांगायला काहीच नाही. तुम्ही बघा यांची जाहिरातबाजी फक्त एका स्कीमवर चालली आहे आणि ती पण लोकसभेनंतर. लोकसभेच्या आधी बहिणी आठवली नव्हती. लोकसभेनंतरच बहीण सगळ्यांना आठवायला लागली आहे. स्कीम संदर्भात आपण पण काही असा उजाळा लोकांसमोर आणून दिला. जसा आता मेळावा झाला या मेळाव्यामध्ये आपण या स्कीम जर आपण त्या पण मी बोलले ना मी असं आहे. एक तर लोक फार हुशार आहेत. लोक जर पैशानीच विकले गेले असते ना तर माझ्यासारखी लोक निवडूनच आली नसती. महाराष्ट्राची लोक अतिशय हुशार आहेत आणि स्वाभिमानी आहेत आणि या सरकारकडे लाडकी बहीण योजना सोडून दुसरं काही नाहीच ना सांगायला. दुसरं काय बोलतायत सांगा ना मला. त्याची जाहिरातबाजी आणि त्या जाहिरातबाजीवर 200 कोटी रुपये खर्च केले. 1-2 नाही 200 कोटी रुपये. सगळं जाहिरातबाजीचं सरकार आहे आणि एकाच स्कीमचं सरकार आहे आणि ते पण आता माझ्या कानावर आलंय 10-20 हजार रुपये देणार आहेत म्हणून ते पुढे ढकललंय इलेक्शन. संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष लोकांना सिल्लोडला जेवायला बोलवलं. श्रीराज रणजित राणे त्यांना पण बोलवलं होतं. ते विशेष राष्ट्रवादी रणजित राणे भोसलेंना म्हणजे ते सिनियर कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचा पहिल्यापासून. तर त्यांना विशेष बोलून सिल्लोडला जेवायला बोलवलं होतं. पवार साहेबांसोबत त्यांची भेट 6 जुलैला बारामतीला सिल्वर ऑफ नाही गोविंद बागेत बारामतीला. असं आहे की धुळे विधानसभेचं राष्ट्रवादीचं निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. बहुच्या विधानसभेचं तिकीट त्यांना दिलं जाईल. तुम्हाला 15 दिवसात जागा वाटप आणि कॅन्डिडेट हे 15 दिवसात सगळं कळेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रचंड बेरोजगारी वाढली. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होती. नाशिकची मुलं नंदुरबारला टाकले जातात, नंदुरबार ते जळगावला टाकले जातात, जळगाव ते नाशिकला अशा पद्धतीने त्यांना विस्थापित केलं जातं.
एक तर 1,000 रुपये त्यांनी फी घेतलेली आहे आणि प्रचंड भाडं किंवा त्याचा येण्याचा खर्च प्रचंड वाढतो आणि महिला उमेदवार जर असतील तर त्यांनी तर फार प्रचंड तर या बाबतीत आपण काहीतरी तेवढंच नाही, आज मला दिवसभरात अनेक असे पालक म्हणले की ह्या सरकारने, या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने सांगितलं होतं की सगळ्या मुलींचं आम्ही शिक्षण मोफत करू. सगळ्या पालकांनी फिया भरल्या आहेत, कुठे पैसे आलेले नाहीत असं सातत्याने सांगितलं जातं. म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हणले ना की लाडकी बहीण योजनेतले 1,500 रुपये एवढंच भांडवल करून सरकार चाललंय. ना फी माफ झाली आहे, ना शेतकऱ्यांना काही माफी मिळाली आहे, ना महागाई कमी झाली आहे. भ्रष्टाचार तर गगनाला टेकला या राज्यात. आरोप आहे माझा या सरकारवर. एवढा भ्रष्टाचार कधीच पाहिलेला नाही जेवढा आत्ता चालू आहे या राज्यात. पैसे 5 वर्ष झाले पैसेच आले नाही. अच्छा, नाही आले, बरोबर आहे. त्याचं एक कॉपी मला द्या ना. हा, कॉपी द्या मला, मी नक्की त्याचा फॉलोअप घेईन. नाही नाही, हा खूप गंभीर मुद्दा आहे, मला द्या ना प्लीज. 100% मी 100% करेन. नाही नाही, प्लीज मला त्याची एक कॉपी द्या फक्त. माझं कोण आहे का बरोबरचं? थँक्यू. एक मिनिट, हे कोण आहे माझ्या बरोबरचं इथे? कोण आहे? अरे हे नाही ना, मला फक्त ते मागून घ्यायला लागेल. तुम्ही द्याल? हा, रणजित राजे, त्याची कॉपी द्या मला. काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून कॉरिडॉर इंडस्ट्रीसाठी आंदोलनं होत आहेत, तरी देखील ते मंजूर का होत नाही? गेल्या अनेक वर्षापासून राजे धुळे जिल्ह्यामध्ये निष्क्रिय भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण याच्यामध्ये 2 वर्षात होतं, पण तो कॉरिडॉर आणायला केंद्र सरकारची पण मदत पाहिजे ना. त्यांचा नंबर घ्या. काही बारामतीतून लाडकी बहीण योजना ही पद्धत भेटून दाखवून दिली त्या भावानी. आणि हे जे भाऊ आहे स्वामी, हे 2 महिन्यासाठी लाडकी बहीणची योजना राबवते. उत्तर आपलं काय म्हणते? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. रामकृष्ण हरी. त्यांच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. सांगते ना, या देशातला जो सामान्य मायबाप जनता आहे ना, ती प्रामाणिकच आहे आणि ती स्वाभिमानीच आहे. हेच त्यांना कळलं नाही, हेच दुर्दैव आहे. उपस्थित पत्रकार बंधूंनो, चला, जास्त वेळ आपल्याला दिलेला आहे. असं म्हणू नका, हो, छान गप्पा झाल्या. दिलखुलासपणे अत्यंत मनमोकळेपणाने आपल्या प्रश्नाला उत्तर दिले. ताईंचे मनापासून आभार मानतो. 1 वर्षापूर्वी पाठवा ना मला. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.